रस्त्यावर अनधिकृत उभी गाडी उचलली की त्यासाठी आपण पोलिसांकडे दंड भरतो। छत्रपती संभाजीनगरातही वाहन चालकांकडून असा कोट्यवधी रुपयांचा दंड आजवर पालिका प्रशासनाकडून आकारण्यात आला, पण तो पैसा पोलिसांना मिळालाच नसल्याचं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगरात महानगरपालिका रस्त्यावर उभी चारचाकी उचलण्यासाठी गाडी मालकाकडून 2000 रुपये घेत होती। त्यातील 500 रुपये पालिकेला, गाडी उचलणाऱ्या खासगी कंपनीला 1000 रुपये आणि पोलिसांना 500 रुपये असा नियम होता। पण पालिका ज्या गाड्या उचलते त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। मग पोलिसांच्या नावे नागरिकांकडून जमा केलेले 500 रुपये आहेत कुठे असा प्रश्न पडतो। आता या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलंय। टोईंगची कारवाई इंडिपेंडेंटली होते। सुरुवातीला काही दिवस म्हणजे 2024 मध्ये वगैरे महापालिकेबरोबर ती झाली होती, पण मागील 1 वर्षापासून महापालिकेबरोबर आमची कारवाई होत नाहीये। त्यामुळे आमचा फोर्सच नसतो त्यांच्याबरोबर, त्यामुळे इतर गोष्टींचा काही प्रश्नच येत नाही। आपण साहेब 4 व्हीलर रोडवर असले त्या 4 व्हीलर उचलतो, 2 व्हीलर उचलतो आणि रिक्षा पण उचलतो रोडवर असल्यावर। आणि आपण काय दंड, किती दंड देतो त्याला? 2000 रुपये दंड आहे साहेब 4 व्हीलरला। रिक्षाला पण 2000 आहे। गाडीला लायसन पेपर नसल्यावर ती 1000 रुपये 2 व्हीलरला आहे। ओके, तुमच्यावर पोलीस वगैरे असतात? नाही, कोणी नसतं साहेब आमचं। पोलीस वाले नसतात का? नाही, कोणी। त्या विषयाची पूर्णतः चौकशी केली जाईल आता, की बाबा हे ठराव काय होता, त्याचं काय डिफरन्सेस झालेले त्याच्यामध्ये। पण मूलतः त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये कुठेही पोलीस बरोबर असतील असं लिहिलेलं नाहीये। फक्त तिथं क्लिअरन्स करायसाठी तो ठराव घेतला होता ज्यावेळेस प्रशासक होते त्यावेळेसचा। परंतु आता या सगळ्या विषयाची आम्ही एकदा पूर्ण माहिती घेऊन चौकशी करून मग आपल्याला सगळं डिटेल्स